आज आपण आहोत इंद्रायणनगर भोसरी या ठिकाणी प्रभाग क्रमांक 8 अ चे इच्छुक उमेदवार डॉक्टर सुहास कांबळे यांची उमेदवारी जाहीर व्हायची आणि इथले जे उद्योजक आहेत, जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. ते आहेत लायन्स क्लब भोसरीचे अध्यक्ष होते, त्यांच्याशी आपण बोलणार. काय सांगाल, उच्च शिक्षित एक उमेदवार भाजपकडून येतोय. गेली 30 वर्ष कांबळे सरांना या परिसरामध्ये वैद्यकीय सेवा देताना मी पाहत आलेलो आहोत. अनेक वेळा राजकीय चर्चा व्हायची, पण त्यांच्या सामाजिक कामात आणि वैद्यकीय पेशामध्ये ते एवढे बिजी असायचे की त्यांनी या गोष्टीकडे जास्त लक्ष दिलं नव्हतं. पण आता स्थिर स्थावर झाल्यानंतर एक सामाजिक उत्तरदायित्व म्हणून या फील्डकडे येऊन आपण जशी वैद्यकीय सेवेने अनेक रुग्णांची सेवा आपण केलेली आहे, तसं समाजाची सेवा करावी हा त्यांच्या मनात मानस आलेला आहे आणि ते यावर्षी इच्छुक आहेत. आणि मला वाटतं इतका उच्च शिक्षित चांगला उमेदवार भाजपसारख्या पक्षाला मिळतोय, तर बीजेपी त्यांना निश्चित उमेदवारी देईल असं मला वाटतं. आणि कांबळे सरांचा या प्रभागातून नक्की विजय होईल. कारण सुशिक्षित पिंपरी चिंचवडमधल्या काही मोजक्या चांगल्या प्रभागापैकी हा एक प्रभाग आहे. आणि या प्रभागामध्ये जे उमेदवारी करतात ते लोक सगळे जुने जाणते आहेत. त्यात कांबळे सरांसारखा जाणता माणूस या ठिकाणी येतोय. सगळ्यांच्या वतीनं आपण त्यांचं अभिनंदन करू, कौतुक करू. सर, तुम्ही या फील्डमध्ये आलात, आम्हाला खरंच मनोमन आनंद झालाय आणि आमच्या प्रेरणा जेवढी मदत होईल तेवढी आम्ही तुम्हाला नक्की करू आणि तुमचा विजय नक्की साकार होईल. धन्यवाद. त्यांच्याकडून भविष्यात भरपूर कामं झाले, पण भविष्यात त्यांच्याकडून काय कामाच्या अपेक्षा काय काय कामे करावं त्यांनी? तसं हा प्रभाग सुशिक्षित प्रभाग आहे. कांबळे सरांनी त्यांचा मृदू स्वभाव आणि त्यांच्यासारखं डॉक्टरच नाहीये, म्हणजे त्यांचं बोलण्याने पेशंट 50% बरा होतो असं पेशंट म्हणतात. गेले अनेक वर्ष मी अनेक पेशंटशी बोलतो, अनेक पेशंट आम्ही त्यांच्याकडे पाठवू, पण असं कधी आम्हाला वेळ येत नाही का सर मी पेशंट पाठवलाय त्याला बघा म्हणून. कारण ते प्रत्येक पेशंटलाच आपल्या घरचा पेशंट अशी वागणूक देतात. ते या प्रभागामध्ये आता इथं कचरा डिपो आहे, तिथं बरेच म्हणजे आतापर्यंत नाविन्यपूर्ण उद्योग चालू आहे तिथं. घन कचऱ्यापासून वीज वगैरे ते अजून चांगले करण्यासाठी कांबळे सरांचं इनपुट आउटपुट आपल्याला मिळेल. आणि आपल्या प्रभागामध्ये लहान लहान दवाखाने किंवा बाकी काही शिबिर किंवा बाकी काही समस्या असतील कचऱ्याच्या, तर ते कांबळे सरांसारखं जाणता मग नक्कीच चांगल्या रीतीने सोडवेल असं मला वाटतं. महानगरपालिकेत ते चांगल्या प्रकारे काम करू शकतील, 100% करतील. कारण त्यांचं ऐकून घेणं, त्यांचा स्वभाव मी अनेक वर्ष पाहतो. पेशंटकडे ते पहिल्यांदा ऐकतात, असं शांत चित्ताने ऐकून घेणार. राजकारणात असेल, आजकाल राजकारणामध्ये ऐकून घेण्याची वृत्ती फार कमी आहे. ऐकून घेऊन ऍक्ट करणारा माणूस मला वाटतं महापालिकेत पहिल्यांदाच जात आहे आणि त्यांच्याकडून निश्चित चांगली कामगिरी होईल असं मला वाटतं. तुम्ही उद्योजक आहात, म्हणजे इतकी वर्ष असं उच्च शिक्षण तुम्ही उद्योजक आहात. आपल्या सगळं सुदाम भोरे साहेब, काय सांगाल तुम्ही, त्यांची उमेदवारी जर फायनल झाली, भोसरीचे नंतर आमदार महेश लांडगे यांनी जर त्यांना ते इच्छुक आहेत त्यांची उमेदवारी फायनल केली तर काय वाटेल तुम्हाला, काय सांगाल? नाही, या प्रभागामध्ये मला असं वाटतं की हा प्रभाग पण सुशिक्षित प्रभाग आहे सगळ्या लोकांचा, आणि ह्याच्यामध्ये एक चांगला डॉक्टर सुशिक्षित माणूस या प्रभागाला मिळतोय याचा एक मला आनंद आहे. आणि ह्या सुशिक्षित माणसं या प्रभागामध्ये यावीत आणि त्यांच्याकडून चांगलं काम व्हावं आणि त्यांना उमेदवारी दादांनी द्यावी अशी आमची अपेक्षा आहे. कारण आम्हाला वाटतं की सुशिक्षित माणूस असल्यानंतर ज्या गोष्टी करायच्या प्रभागामध्ये आहेत ते चांगल्या पद्धतीने सोडवतील. आणि त्यामुळं असा माणूस, आणि त्यांचं काम वैद्यकीयमध्ये खूप चांगलं असलं तरी ते सामाजिक काम पण ते चांगल्या पद्धतीने करतात. कारण पेशंट बरोबर समाजामध्ये काही गोष्टी असतील, अडचणी असतील, ते जाणून घेऊन त्याच्यावर मार्ग काढून लोकांना चांगल्या सुविधा मिळतील याच्यासाठी ते खूप चांगले प्रयत्न करतील. कारण आम्ही त्यांना जवळून पाहतो आणि त्याच्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाली तर आम्हाला आनंद होईल. आणि आम्ही सर्व मिळून आमचा जो ग्रुप आहे किंवा आमच्या ज्या सोसायटी आहेत, जिथं जिथं आमच्या कनेक्टिव्हिटी आहेत, त्यांना असं सांगेल की डॉक्टर सारखा आपल्याला जर उमेदवार मिळत असेल तर आपण त्यांच्या पाठीशी ठाम उभं राहिलं पाहिजे. हीच एक अपेक्षा व्यक्त करतो मी इथं. तुम्ही जुन्नरचा रहिवासी आहात आणि तुम्ही उद्योजक अनेक वर्ष बसले, डॉक्टर तिकडे जुन्नरवरून अनेक पेशंट येतात. डॉक्टर साहेबांविषयी एखादा काही प्रसंग असं तुम्ही सांगा. एक प्रसंग सांगतो. आमची एक नातेवाईक आहेत वाघ म्हणून, सुहास वाघ, त्यांची आजी मुंबईला ॲक्सिडेंट झाला आणि पडली, तर तिथं ॲडमिट केलं होतं. तिथं ऑपरेशन करायची वेळ आली तर तिनं सांगितलं नाही मला जायचं तर फक्त सुहास कांबळे डॉक्टरांकडेच जायचं, मुंबईवरून ॲम्ब्युलन्स करून तिथे येऊन तुमच्याच हातून करून घ्यायचं म्हणून हट्ट धरून बसली आणि इथे ऑपरेशन केलं.
म्हणजे असा इतका विश्वास हा तुमच्यावरती आहे, डॉक्टरवरती आहे. आणि ह्या भागामध्ये खेड, आंबेगाव, जुन्नरमध्ये कुठेही काय झालं, हाडाचा प्रश्न आला, तर ते सायनस हॉस्पिटल आणि कांबळे डॉक्टर हे प्रसिद्ध म्हणजे समीकरण बनलेले आहेत ते. वायसीसारखी ओपीडी चालते त्यांची. आणि वायशन सारखी उपडी करते तिथं गर्दी एवढी असते, पण ते प्रत्येकाला न्याय द्यायचा ते प्रयत्न करतात. आणि आता तर ते डॉक्टर आहेत, पण ते आता समाजाचे डॉक्टर तो व्हायला चालले आहेत आता. आणि ते समाजाला नक्कीच न्याय देतील. आणि आपण त्याच्या सर्वबरोबर आहोत आणि त्यांचा विजय नक्की साकार होईल. त्यांना शुभेच्छा देतात. तुम्ही अनेक वर्ष उद्योजक आहात, या भागात बरेच लोक तुमच्याकडचे पण आहेत. काय सांगाल, हा जो इच्छुक उमेदवार आहे यांना जर उमेदवारी मिळेल तर काय सांगाल? नक्कीच जी आता निवडणूक डिक्लेअर झाली महानगरपालिकेची, तर प्रत्येकच उमेदवार हा उच्च शिक्षित असो असं नाही आहे. डॉक्टर स्वतः MS आर्थो आहेत आणि या प्रभागामध्ये किंवा भोसरी परिसरामध्ये, मुळशी परिसरामध्ये खूप चांगलं त्यांनी काम केलेलं आहे. असा कुठला व्यक्ती भेटणार नाही की बाबा डॉक्टरने कधीच त्यांचे काही भांडणं झाले का बिलावरून किंवा काय. खूप चांगली सेवा त्यांनी समाजाला दिलेली आहे आणि आता समाजाची एक वेगळी सेवा करण्याची त्यांची इच्छा आहे. एक नगरसेवक म्हणून कॉर्पोरेशनमध्ये गेल्यानंतर आता कॉर्पोरेशनचं पण एक आरोग्य डिपार्टमेंट आहे. अशा आरोग्य डिपार्टमेंटचा फायदा जनसामान्यांना कसा मिळेल, कदाचित डॉक्टर तो विचार करतील असं मला वाटते. आणि अशी व्यक्ती तिथं जाणं आणि त्या माध्यमातून समाजाचा फायदा होणं, लोकांचा तळागाळातले जे घटक आहेत त्यांचा फायदा होणं ते खूप गरजेचं आहे आणि डॉक्टर खूप चांगल्या प्रकारे करतील असं मला वाटतं. डॉक्टर साहेब त्यांच्या त्यांच्या भावना व्यक्त केल्या, त्यांच्या विश्वासाला तडा जाणार नाही अशा पद्धतीने तुम्ही कसं काम करणार? निश्चितपणे जसं आता साठे साहेबांनी सांगितलं तसे इतके दिवस मी वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून समाजसेवा करतच आहे, परंतु हॉस्पिटलच्या बाहेर, हॉस्पिटलच्या कंपाऊंडच्या बाहेर जाऊन समाजाची एकंदरीत आरोग्य व्यवस्था कशी सुधारेल याच्याबद्दल माझे जे काही दृष्टिकोन आहे, जे काही आत्तापर्यंतचा जो अभ्यास आहे की समूळपणे त्यांचं एकंदरीत ज्या अडचणी असतात त्या नष्ट व्हाव्यात आणि समाजाची आरोग्याच्या दृष्टीने उन्नती व्हावी या दृष्टीने मी निश्चितपणे सहभागी होईल. आणि एकंदरीतच आपल्या बाकीच्या सुद्धा जे काही अडचणी असतात या भागातल्या, मी आता गेले 30 वर्ष इथे राहतो, तर या सगळ्या ज्या अडचणी आहेत त्याची मला जाण आहे आणि त्यावर कशा प्रकारे मात करता येईल हे फक्त आपल्या प्रभागापुरतंच नाही तर पिंपरी चिंचवडमध्ये जे पूर्ण पिंपरी चिंचवड पालिकेचे जे काही विस्तार आहे तिथे देखील माझ्या अनुभवाचा कसा फायदा होईल या दृष्टीने मी निश्चितपणे पालिकेमध्ये काम करेन. आजकालच आपल्याला सांगितलं मुरलीधरजी साठे खूप समाजसेवा करतात, उद्योजक सुधामजी घोरे, साहित्यामध्ये मोठं नाव आहे, अरुणजी इंगळे, निर्णय शाखात मोठं नाव आहे, मुकुंददादा आहे. या सर्वांच्या याच्यात जो एक एक वाक्य बाहेर आलं, यांनी सांगितलं त्यांचा स्वभाव, यांनी सांगितलं उच्च शिक्षित, यांनी सांगितलं त्यांनी या समाजसेवेवर पालिकेत जाऊन काम करावं आणि यांनी तर त्यांच्या एका नातेवाईकाच्या आजीचा अनुभव इथे सांगितला. म्हणजे पहा, सगळ्या बाजूनी हा माणूस परिपूर्ण आहे असं यातून लेखक बाहेर पडतं. आणि या माणसाला जर भाजपचे दमदार आमदार महेश दादा रांगे यांनी जर तिकीट दिलं तर निश्चित त्यांचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही असं सर्वांचं मत आहे. रोहित खरगे, थरा न्यूज नेटवर्क, पिंपरी चिंचवड, पुणे.